राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे 15% भाडेवाढ केल्यामुळे आता प्रवाशांसोबत राजकीय पक्ष देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। पेण परिवहन मध्यवर्ती बसस्थानकासमोर एसटी बस अडवत ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केले आहे। यावेळी काही काळ बस देखील शिवसैनिकांनी रोखून धरल्या होत्या। तात्काळ भाडेवाढ निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे। एसटी भाडेवाढ विरोधात ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेण शहरातील विभागीय मध्यवर्ती बसस्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून पेण विभागीय कार्यालयीन अधिकारी यास निवेदन दिले आहे। यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी भाडेवाढ रद्द करा अन्यथा जनतेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन करू असा इशारा पेण विभागीय परिवहन अधिकारी यांना दिला आहे। आज जसे प्रवास भाडे वाढवले तसेच पुढे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील सरकार वाढवणार फसवी आश्वासने देऊन निवडणुका लढविल्या। दिलेली आश्वासने पूर्ण करून राज्य चालवणे शक्य नाही हे निदर्शनास आल्यानंतर आता भाडेवाढ करून सामान्य जनतेला हा भुर्दंड देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। आम्ही शिवसैनिक कधीच हे होऊ देणार नाही असे देखील ते म्हणाले। एसटी बस वाढीची जी भरमसाठ भाडेवाढ या महाविस्कळीत असलेल्या अशा महायुती सरकारने केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही चक्का जाम करतोय। याचा उद्देश एवढाच आहे की सरकारला आम्ही याची जाणीव करून देतोय की तुमचा हा जो पॅटर्न चालू आहे, तुम्ही ज्या प्रकारे पहिले मुख्यमंत्री पदाचा वाद घातलात, त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना महिनाभर घालतात, त्यानंतर आता पालकमंत्र्याचा वाद घातलात, हे आम्हाला न कळण्या एवढं महाराष्ट्रातली जनता दूधखुळी नाही आहे। तुम्ही निवडणुकीपुरता ज्या काही प्रलोभनं जनतेला दाखवलीत, लाडकी बहीण लाडकी भाऊच्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशामध्ये 2 पैसे टाकण्याचा प्रयत्न केलात आणि मग त्याद्वारे आपल्या राज्याच्या तिजोरीचा जो खडखडाट झाला आहे तो आता कुठेतरी लपवण्यासाठी म्हणून या गोष्टी तुमच्या चालू आहेत आणि मग ही आता तिजोरी भरण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या सरकारने चालू केलंय आणि ही सुरुवात आहे। एसटीची भाडेवाढ ही सुरुवात आहे। अजून जीवनावश्यक वस्तूंच्या गॅस सिलेंडरचे भाव वाढ अशीच होत जाणार आहे। जे कडधान्याचे भाव आहेत ते गगनाला भिडणार आहेत। हा एक पॅटर्न या सरकारने चालू केला आहे आणि त्याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना इशारा देण्यासाठी की तुमच्या ह्या ज्या चाली आहेत त्या आम्हाला चांगल्या कळतात आणि हा इशारा देण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। युतीचं सरकार बसलं आणि ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला भरमसाठ आश्वासनं दिली होती, म्हणजे एवढी आश्वासन दिली होती जी पुरीच करता येऊ शकत नाही। त्याच्यात एसटीचं पण आश्वासन होतं, प्रवासाबद्दल एसटीच्या प्रवासाबद्दल आश्वासन होतं आणि लाडक्या बहिणींच्याबद्दल होतं, सगळी आश्वासन होती। पण निवडणुका झाल्या आणि सरकार बसल्याबरोबर पहिली 15% ही भाडेवाढ केलेली आहे। ही 15% भाडेवाढ म्हणजे एसटीने जो प्रवासी फिरतो तो सर्वसामान्य प्रवासी आहे। गरीब दीन दलित आदिवासी समाज हा जास्तीत जास्त एसटीने फिरतो आणि त्यांच्यासाठी 15% भाडेवाढ ही प्रचंड मोठी भाडेवाढ आहे आणि ही भाडेवाढ तात्काळ त्यांनी केली आणि त्याच्यामुळं ही भाडेवाढ झाल्यानंतर जी आंदोलन झाली त्याच्यात प्रत्येक पक्षाने, मग भाजपने सांगितलं आम्हाला हे आंदोलन मान्य नाही। ज्यांनी भाडेवाढ केली जे प्रताप सर शिंदे गटाचे आहेत ते मंत्री आहेत, परिवहन मंत्री, त्यांनी भाडेवाढ केली आणि त्यांचे संजय शिरसाट सांगतात आम्हाला ही भाडेवाढ मान्य नाही। म्हणजे सरकार बरोबर चालतंय, तुम्ही मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सामान्य जनतेवर भुर्दंड आहे आणि त्याच्यामुळे ही भाडेवाढ त्यांनी त्वरित रद्द करावी याच्यासाठी आम्ही अख्ख्या राज्यभरात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करतोय। आज हे रायगड जिल्ह्यातलं आंदोलन आहे पण ही आंदोलनं अशीच चालू राहणार आहेत आणि ही भाडेवाढ रद्द करावी, ही भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करून ही भाडेवाढ रद्द करून घेणार आहोत। ही भाडेवाढ त्वरित रद्द करण्यासाठी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करा, वरिष्ठांना कळवा आणि ही आंदोलन जर भाडेवाढ आपण रद्द नाही झाली तर आम्ही वारंवार अशी आंदोलनं करून जनतेला न्याय मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार। साहेब, राज्याचे परिवहन मंत्री स्वतः म्हणत आहेत की मला या भाडेवाढीची कल्पना नव्हती। ते फार संवेदनशील मंत्री आहेत असं आम्हाला त्यांच्या या वक्तव्यावरून वाटतोय। तर त्यांनी फक्त एवढी संवेदनशीलता दाखवावी की बाकीच्या जेव्हा हजारो कोटीच्या टेंडरच्या फायली त्या जेव्हा एन्श्युअर करतात की ते आमच्या मंत्रालयामार्फतच गेल्या पाहिजेत, तेव्हा हे जे काही सर्वसामान्यांच्या जीवनाचे आवश्यक ज्या पॉलिसी डिसिजन आहेत
त्यामध्ये देखील मंत्र्यांचा सहभाग असावा आणि त्यांनी संवेदनशील होऊन किंवा मुख्यमंत्र्यांनी जे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबल आहेत या सगळ्या गोष्टीला त्यांनी भावेवाढ त्वरित रद्द करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा असं तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन करतो. एसटी महामंडळाच्या कुठलाही अधिकार करण्याचा पगार अडत असेल गोष्ट वेगळी आहे, पण ऑलरेडी 50% सवलत महिलांना आपण देऊ केलेली आहे. त्यानंतर ज्येष्ठांना फुकट आपण प्रवास करतो आणि मग ही भाडेवाढ तुम्ही करताय, याचा अर्थ तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही लोकांना सोडून देत आहे. रायगड प्रतिनिधी न्यूज ब्युरो पेण.